नमस्कार ताई. नमस्कार. तुम्ही फोन केला होता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही या, तुमच्या समस्या काय आहेत ते मला सांगा. तुमचं नाव काय? माझं नाव विनया. हा, भविष्य तरंग चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज विनया धन्यवाद. ताई आपल्याकडे आल्यात, त्यांच्या काही समस्या आहेत त्या आपल्याला विचारणार आहेत. त्यांच्या समस्यांचं समाधान करता येतंय काय आपण प्रयत्न करूया, बघूया काय त्यांचे प्रश्न आहेत आणि काय समस्या आहे. विचारा ताई, काय समस्या आहे तुमची? अ, पत्रिकेमध्ये मंगळ दोष आहे असं सांगतात. हो. मग तो कशामुळे मंगळ दोष निर्माण होतो? अच्छा, माणसाची पत्रिका आली की तुम्ही बघितलं तर चौकोन असतो काढलेला, हां. त्याच्यात रेघा मारलेल्या असतात उभ्या आणि आडव्या. हं. ह्याच्यावरनं त्याच्यामध्ये 12 घरं तयार होतात. हां. तर मंगळाची पत्रिका आहे किंवा मांगलिक आहे म्हणजे काय, तर पहिल्या, चौथ्या, 7व्या, 8व्या आणि 12व्या या हं. स्थानात जर पत्रिकेत मंगळ आला हं. तरच मंगळ होतो, म्हणजे ती पत्रिका मंगळाची होते, हं. म्हणजे ती मंगळाची पत्रिका झाली. परंतु अशी बरीच कारणं आहेत, दाते पंचांगात त्याचा उल्लेख तुम्हाला मिळू शकतो, की काही कारणांमुळे तो निर्बली होतो. म्हणजे वाघ आहे, सिंह आहे, हं. पण त्याला दात आणि नखच नाही, असा सिंह आहे. म्हणजे त्या मंगळाची तीव्रता तेवढीच राहते, दात आणि नख नसलेल्या सिंह किंवा वाघासारखी. हं. तर ते काय काय ते पहिले आपण जाणून घेऊया. हां. तर कन्या आणि मिथुन या बुधाच्या राशी म्हणून आपण ओळखतो. हां. बुध आणि मंगळ हे शत्रू आहेत, म्हणजे शत्रुगृहीच्या राशी. हां. त्याच्यात अजून एक रास येते, ती म्हणजे कर्क. हां. कर्क राशीला मंगळ हा निचीचा होतो, त्यामुळे तिथे त्याची ताकद चालत नाही, तो निर्बली होतो. हं. तर अशा या 3 राशीमधला मंगळ मगाशी सांगितलेल्या कुठल्याही 5 स्थानात आला हां. तरी तो निर्बली झाला. तुम्ही जर का होरास्कोप ह्याच्यावरती काढलात, हां. कुंडली किंवा कुठल्याही सॉफ्टवेअरवरनं, हां. तर तुमची पत्रिका मांगलिक दाखवेल तो. कारण त्याला तेवढंच सांगितलेलं आहे, या स्थानात मंगळाला तर मंगळा दोष आहे, हां. परंतु या स्थानाने निर्बली होतो. हे त्याला फीड दिलेलं नाहीये, त्यामुळे तो ते सांगत नाही. लक्षात आलं? हो. तर ह्या स्थानात या राशींचे मंगळ असले तरी त्याची भीती नाही. तसाच अजून सूर्याजवळ असला, म्हणजे अस्तंगत असला, हां. पत्रिकेत ग्रहांच्या अवस्था लिहिलेल्या असतात, कसा आहे तो, वक्री आहे, हां. है ना, हां. अस्त आहे, तर त्यातला वक्री त्याच्यापेक्षा अस्त, तर मंगळाचा जो अस्त झालेला असतो तर सूर्याच्या पाठीपुढे ग्रह आल्यामुळे किंवा सूर्याजवळ आल्यामुळे हां. तो दिपावतो, त्याचं तेज चालत नाही. हं. तर अस्तंगत असा जो ग्रह असतो त्याची ताकद नाही, त्यामुळे असा अस्तंगत झालेला मंगळ ही निर्बली होतो. हं. दुसरी गोष्ट अशी आहे की हा मंगळ जरी आला तरी तो जोडीदाराला अनुकूल आहे का नाही हे पाहण्याचं शास्त्र आहे. म्हणून पत्रिका बघतो आपण लग्न जमवताना, पण वैयक्तिक माणसाला तो चांगला, त्याच्या वैयक्तिक पत्रिकेचा दर्जा, हां. तो कुठल्या राशीचा आहे, कुठल्या अवस्थेत आहे हां. आणि पत्रिकेत कुठल्या स्थानी आहे, हां. याच्यावरती गोष्टी अवलंबून असतात. तर ह्याच्यासाठी वेगवेगळे छोटे छोटे उपाय आहेत. म्हणजे तुम्ही गणपतीचं, त्याची देवता गणपती आणि मारुती असं सांगितलेलं आहे. मंगळ दोष असेल तर हनुमान हं. आणि गणपती देवी यांची तुम्ही सेवा करू शकता. हं. तर गणपतीला रोज नित्य नियमाने तुम्ही 5-7 म्हणजे विषम संख्येत दुर्वा हां. व्हायला सुरू करायच्या न चुकता. हां. सकाळी अंघोळ झाली, तुमची दिनक्रम सुरू करायचा आहे, तो गणपतीला दुर्वा वाहूनच, असा एक नियम करावा. आणि त्यात ते जर उपाय त्यांनी केले, हां. गणपतीला रोज दुर्वा वाहणे हां. आणि मंगळवारी गणपती स्तोत्र म्हणजे प्रणम्य शिरसा देवम किंवा साष्टांग नमन माझे, हां. ही 2 स्तोत्र आहेत. हां. याच्यापैकी कुठलंही एखादं स्तोत्र रोज 21 वेळा जर त्यांनी पठण केलं, हं. मंगळवारी 121 वेळा केलं, तरी हं. त्याची तीव्रता 100% कमी होते. इवन तो मंगळाचा जप आहे, धरणी गर्भ संभूतम विद्युत कांती समप्रभम कुमारम शक्ती हस्तम च मंगलम प्रणमाम्य, हा मंगळाचा जप आहे. हां. याची पंचांगात संख्या दिलेली असते, किती संख्या आहे मंगळ जपाची. हां. तर कुठल्याही जपाची 1,00,000 संख्या केली तर तो खूप फलदायी होतो. तर मंगळ जपाची तुम्हाला एक्झॅक्ट संख्या आपण बघूया. मंगळाची 10,000 जपसंख्या आहे. हां. तर 10,000
त्यात तद्दशांश हवन करावं लागतं आणि तद्दशांश तर्पण. हं. म्हणजे तुम्ही हा ग्रहाचा 12,000 जप केलात की तो तुम्हाला पुरेसा आहे. तो केल्यानंतर तुम्ही तुमच्या ओळखीचे जे गुरुजी असतात त्यांना सांगितलं सविस्तर की बाबा मी असा असा एक जप केलाय संकल्प करून. हं. त्याच्यात काही नियम पाळावे लागतात, ते नियमही तुम्ही पाळू शकता. हं. नियम पाळल्यामुळे त्याची तीव्रता जास्त होईल, तो जास्ती प्रभावी होईल, तुम्हाला जास्ती तीव्र फळं मिळू शकतील चांगली. हं. तर त्याच्यासाठी त्याची एनर्जी वाढवण्याकरता तुम्ही नियम पाळायला हवे हं. आणि त्याचा जप करायचा. जप केल्यानंतर त्याचं हवन करायचं. मंगळाला वस्त्र सांगितलंय लाल वस्त्र, तांब, हं. मसुराची डाळ आणि गुळ हं. हे त्याचं दान सांगितलेलं आहे आणि पोळं. या 5 गोष्टी तुम्ही गुरुजींना दान देऊ शकता त्या दिवशी किंवा एखाद्या मंगळवारी गणपतीच्या देवळात जायचं, मसुराची डाळ, गुळ, लाल कापड घेऊन हां. आणि तिथल्या गुरुजींना मंगळवारी ते द्यायचं. आणि तुम्ही जे सांगितलं आता जे गणपतीला दुर्वा व्हायच्या, हो, मग जर कुणाला जमत नसेल, कुणाचं ऑफिस असतं, शाळा असतात, मग त्यांना दररोज मंदिरात काढणं- जाणं शक्य नाही ना. हो, बरोबर आहे. मग मग ह्याच्यासाठी तुम्ही एक उपाय करू शकता की बाजारात आता सहजी उपलब्ध होतात किंवा दुर्वाया आजूबाजूला कुठेही उगवलेल्या आढळतात. हां. तर तुम्ही 4-5 दिवस पुरतील एवढ्या दुर्वा काढून आणल्यात हां. आणि ग्लासमध्ये पाण्यात उभ्या करून ठेवल्या हां. तरी चालतात. दुर्वा, तुळशी आणि बेल हे 4 दिवसानंतर निर्माल्यात गणलं जातं असं सांगितलेलं आहे. हां. त्यामुळे 4 दिवस तुम्ही त्या दुर्वा वापरू शकता आणि त्याच्यासाठी रोज उठून देवळात जाण्याची गरज नाही. घर हे मंदिर आहे अशी संकल्पना आहे. म्हणून पूर्वीच्या घरांना चे दरवाजे लहान होते, हां. वाकूनच माणसाला आत यावं लागत असे. कारण घर हे मंदिर आहे. तुझा हां. ताठा बाहेर ठेव आणि झुकवून आत ये. हां. मी कोण नाही, हां. घर देवळात आलोय हो. हे समजून त्यांनी घरात यायला हवं. आता घराचा फ्लॅट झाला हां. आणि त्याला पूर्वी उंबरठा होता, त्याला मर्यादा होत्या, आता उंबरठाच नाही. उंबरठा त्यामुळे नाही. फ्लॅट सगळं झालं आणि आपण सुद्धा फ्लॅट व्हायलाच्या मार्गावर असतो. असा प्रकार आहे. हां. तर त्यामुळे त्याचा काही विशेष हे न करता घरातल्या गणपतीला वाहिल्यात तरी चालतील. मी तर म्हणेन देवळात जाण्यापेक्षा तुम्ही घरीच व्हा. मंगळवारचा एक दिवस देवळात वेळ काढून जात जा. हो. त्याच्याबरोबर गणपती स्तोत्राबरोबर रोज हनुमान चालिसा, भीमरूपी मारुतीची उपासना करावी. हां. गणपतीचा एखादा जप करू शकता, श्री गजानन जय गजानन. हं. आणि मंगळाची वैयक्तिक उपासना तुम्ही करतच आहात. त्याचा मंत्र जप सांगितला मोठा. हां. तुम्ही म्हणाला खूप मोठा आहे, हा एवढा कशी मी करत बसणार. हो. तर ओम अम अंगारकाय नमः म्हणून त्याचा एक बीजमंत्र आहे. हां. याचा जप केलात तरी फळ तेवढंच आहे. तुम्ही दोन्हीपैकी कुठलाही एक मंत्र वापरा हां. आणि तुमचं जीवन सुख समृद्ध करा. आता तुम्ही जे मंत्र सांगितले, ते मंत्र जर कोणी आता प्रवास करत असेल, नाही तर ते प्रवासात बोललं तर चालेल? नाही म्हणायचं. खूप चांगला प्रश्न विचारलास, कसा म्हणावा. हां. तर कुठं आपल्या घरात बोललं आंघोळ पाहिजे? झाल्यानंतर देवघराजवळ बसून जिथे डिस्टर्बन्स नाही तुम्हाला होणार हां. किंवा तुमच्या हॉलमध्ये कुठेही तुम्ही एक आसन घालून त्याच्या आसनावरच बसून हा जप करायचा आहे. माळ घेऊनच जप करायचा आहे. हां. माळ नसेल तर काही धान्य घ्यावी हां. आणि ती ठेवून तुम्ही जप करू शकता. हां. म्हणजे 108 शेंगदाणे किंवा 108 वालाचे दाणे मोजून घ्यायचे वाटीत. हां. एक रिकामी वाटी ठेवायची. एकदा जप झाला की उचलून त्या वाटीत टाकायचा. वाटी रिकामी झाली म्हणजे एक माळ जप झाला. हो. असे गृहीत धरून तुम्ही संकल्प करून हा जप करायचा आहे. 10,000 आपण जपसंख्या बघितली हां. म्हणजे 12,000 टोटल एकूण व्हायला हवा. हां. तर तेवढा जप पुरा करावा. कलियुगे चतुर्गुणम धारी म्हणजे कलियुगात 4 वेळा हे म्हणायला हवं. 4 पट हां. त्याची 4 पट करायला हवी. म्हणून मी मगाशी कुठलाही जप सिद्ध करायचा तर 1 लाख किमान जप करायला हवा असं मी म्हटलं. त्याचं हां. कारणच ते आहे. तर तुम्ही तो तेवढा करू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता. पण हा जप सलग करायचा आहे. म्हणजे मी 3 दिवस 10 माळा केल्या हां. आणि 4थ्या दिवशी मी केल्याच नाही. तर त्या काय होईल? तर ते त्याचा उपयोग शून्य झाला. परत पहिल्यापासून. परत पहिल्यापासून हा, करावं लागणार. ती संकल्पपूर्वकच करायचंय. मंगळाची प्रार्थना करायची, गणपतीची प्रार्थना करायची, मारुतीरायांची करा, देवीची करा, तुमच्या उपास्य देवतेची करा आणि सांगा की मी माझ्या पत्रिकेतला हा प्रादुर्भाव कमी व्हावा हां. म्हणून मी हा जप करणार आहे आणि त्याप्रमाणे बसून तुम्ही तो करू शकता. त्याचा नक्कीच तुम्हाला लाभ होईल. संकल्प कसा करायचा? संकल्प मनाने संकल्प करा. त्याच्यासाठी गुरुजींना बोलवायची आवश्यकता नाही. बोलवले तर उत्तम.
पण तुम्ही म्हणू शकता माझ्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी, माझ्या जन्मपत्रिकेत अनिष्ट स्थानी असलेल्या मंगळामुळे हा. माझ्या पत्रिकेत जे काही दोष निर्माण झाले असतील तर ते जावेत आणि तुझी कृपा मला अखंड लाभावी म्हणून मी हे करत आहे. हम्म. असा तुम्ही आणि तुमची काय जी इच्छा आहे ती त्याला सांगा मंगळाला. मंगलो भूमिपुत्रस्य ऋणार्था धनप्रदा अशी मंगळाच्या स्तोत्रातच सुरुवात आहे मुली. हा. तो भूमीचा पुत्र आहे आणि तो कर्ज हरण करणारा आहे. तर ज्यांना जास्त कर्ज असेल त्यांनी हा पण उपाय करावा. कर्ज झटकन नाहीसं होतं आणि मंगळवारी कर्ज घ्यायचं नाही. मंगळवारी कर्ज जर घेतलात हा. तर कर्ज ते फिटायला खूप त्रास होतो. मंगळ स्तोत्रात पुढे म्हटलंय ऋणन्न जायते तस्य धनम शीघ्रम अवाप्नुयात्. की कर्ज त्याचं फिटून भराभर त्याच्याकडे पैसे यायला लागतात, धन आकर्षण व्हायला लागतं. हा. एवढा चांगला उपाय आहे हा. तर मंगळाचं स्तोत्र मी या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये आपण टाकूच. चालेल. पण तुलाही मी ते देतो. माझ्याजवळ PDF आहे त्याची, ती मी पाठवीन तुला. हा. तू त्याच्यावर म्हण आणि त्याचा लाभ घे. जर ज्याला कुणाला कोणाला- मंगळ दोष नसेल पण त्याला कर्ज आहे तर त्यांनी पण हा उपाय केला तरी हो चालेल. हो 100%. मी आधी म्हटलंच की हा. हा ज्यांना कर्ज आहे त्या सर्वांनी हा करावा किंवा धंद्यात आर्थिक स्थैर्य मिळावं म्हणून सुद्धा त्यांनी हा उपाय जरूर करून बघावा. खूपच फायदेशीर उपाय आहे हा आणि जरूर आत्मसात करावा. त्यांनी त्याची अनुभूती घ्यावी. हा. काही अडचणी आल्या तर माझ्याशी संपर्क करू शकतात. मी आणखीन चांगल्या तऱ्हेने कसं करता येईल ते बघू शकतो. हा. आता मंगळ हा नुसता आपण बघितला तर पत्रिकेत होणारे मंगळाचे योगही आपण बघूया आता. हा. तर मंगळासोबत केतू आला किंवा राहू आला हा. तर तो चांगला नाही वैवाहिक दृष्टीने. तो जर का या 5 स्थानात आला हम्म. तर त्याची फळं आणखीन तीव्र होतात. तो म्हणजे राहू. हम्म. मंगळ आणि राहू एकत्र असले तर अंगारक योग झाला किंवा मंगळ केतू त्यांची फळं चांगली मिळत नाहीत, अनिष्टच फळं मिळतात. राहू केतू हे ग्रहण लावतात. तर त्यासाठी अनिष्ट स्थानी मंगळ असेल, राहू सोबत युतीत असेल तर गुरुजींना बोलवून त्याची शांत होते ती शांत करून घ्यायची. गुरुजींना बोलवायचं आणि तुम्हाला दिलेली वैयक्तिक उपासना करा की त्याची 4पट चांगली फळं तुम्हाला मिळतील. आता आणखीन तुमच्या काही समस्या आहेत का? नाहीये. मग ठीक आहे. आणखीन काही निघाल्या तर परत या, विचारा. हो, जरूर नक्की, मार्गदर्शन नक्की. करेन. धन्यवाद. थँक्यू. जी माहिती दिली त्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार. नाही, हे माझी ड्युटी आहे.